आपण काल भगवान बिरसा मुंडा आदिवासी समाजाचे दैवत यांची 149वी जयंती साजरी केली। असे शहीद भगवान बिरसा मुंडा आपल्या या चंद्रपूर जिल्ह्याचे योद्धा, जे जेलाच्या समोर जे पिंपळाचं झाड आहे त्यांना इंग्रजाने फाशी दिली, असे शहीद बाबूराव पुलेसूर शेडमाके, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, सर्व समाजातील महापुरुष संत, शहीद सर्वांना विनम्र अभिवादन। आणि आज आपण या 75 वर्रा भद्रावती विधानसभा क्षेत्राच्या निवडणूक प्रचाराकरिता आपले उमेदवार माननीय मुकेश भाऊ जीवतळे यांच्या सभेमध्ये उपस्थित, जे मंचावर आज ते मार्गदर्शनासाठी उपस्थित झाले, आपल्या भद्रावती शहराचे नगरसेवक प्रफुल्लजी चटकी, आपल्या चिमूरचे माजी जिल्हा परिषद सदस्य दहीकरजी, आपले नगरसेवक सारंगधर, आपले नगरसेवक सातपुते भाऊ, ॲडव्होकेट ठंगणेजी, आमच्या गोंडी धर्मीय आदिवासी एकता संघटना, गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या तालुका प्रमुख पुष्पताई मंगाम, सर्व मंच आणि उपस्थित सर्व जनसमुदायांना जय सेवा, जय भीम, जय संविधान, नमस्कार। आज आपण मुकेश भाऊच्या प्रचारार्थ आज येतं नगर परिषदेच्या बाजूला एक सभेचं आयोजन केलं। आज आपण बघत आहोत की ही जी निवडणूक आहे, आपण जे लढा देत आहोत तो लढा एक सर्वसामान्य माणसाचा आहे, एक लढाऊ उमेदवाराचा लढा आहे। मी सुद्धा या 75 वर्ष भद्रावती या 2024 मध्ये गोंडवाना गणतंत्र पार्टीचा अधिकृत उमेदवार म्हणून मी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, परंतु काही त्रुटीमुळे, अपात्रतेमुळे माझा उमेदवारी अर्ज रद्द झाला। तेव्हापासून मी या संपूर्ण क्षेत्रामध्ये, ग्रामीण विभागामध्ये आपल्या समाज माध्यमातून जे माझे जे कार्यकर्ते आहे त्याच्या सर्वांच्या भेटीगाठी सर्वकडे मी चालू केल्या। आणि मी कालपर्यंत कोणत्याही उमेदवाराला मी माझ्या संघटनेच्या माध्यमातून कसलाही पाठिंबा दिला नव्हता, परंतु सामाजिक क्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना आज आपल्यासारख्या माणसाला घरी बसणं योग्य नाही, कारण आम्ही एक लढाऊ प्रवृत्तीचे माणसं आहोत, चळवळीतले माणसं आहोत। ज्याप्रमाणे माझा उमेदवारी अर्ज रद्द झाला तेव्हापासूनच माझ्याबद्दल जे काही लोकांनी अफवा पसरविल्या होत्या, कोणी म्हणाले त्या पक्षाला पॅक झाला, कोणी म्हणे त्या पक्षाला पॅक झाला। अरे मी म्हटलं पहिलं तुम्ही सांगा तर सही, कोणाला पॅक झाला तर? कोणी म्हणे काँग्रेसला पॅक झाला, कोणी म्हणे बीजेपीला पॅक झाला, कोणी म्हणे इकडे समर्थन तिकडे समर्थन। तेव्हा मी संपूर्ण विचार केला। आम्ही मुकेश भाऊ जीवतळे आणि मी जेव्हा आम्ही एकाच पक्षामध्ये काम करत होतो, मुकेश भाऊचा प्रवास म्हणजे तालुका प्रमुखापासून सुरुवात ते जिल्हा प्रमुखापर्यंत, त्यांच्या या जिल्हा प्रमुखाच्या चळवळीमध्ये पुष्कळसे असे अडथळे निर्माण झाले। तेव्हा सुद्धा मी त्यांच्या सोबत तटस्थ भूमिका घेतली होती। आज तालुका प्रमुख असताना त्यावेळेस मी या भद्रावती वर्रा या क्षेत्राचा मी उपजिल्हा प्रमुख म्हणून काम सांभाळत होतो। तेव्हा
मुकेश भाऊचे आपल्या या मंचावर आगमन झालेले आहे। मुकेश भाऊ आगे बढ़ो, मुकेश भाऊ आगे बढ़ो। अरे कौन आएगा, कौन आएगा? हाँ। माननीय मुकेश भाऊ जीवतळे हे हिंदवी स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून राहिलेले आहे। त्यांना विनंती करतो, त्यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर येण्याचे करावे। मुकेश भाऊ आगे बढ़ो, मुकेश भाऊ आगे बढ़ो। तेव्हापासूनचा जो प्रवास आमचा जो सोबतचा होता, त्यावेळेस जेव्हा मुकेश भाऊ जीवतळे जिल्हा प्रमुख झाले आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी मुकेश भाऊच्या नेतृत्वामध्ये आपले काही देऊरवाड्याचे युवक हे माझ्याकडे आले। त्यांनी म्हटलं की भाऊ देऊरवाड्यामध्येच आपली हे जे गुप्त कोलवासरी जे नव्याने सुरू केलेली होती, त्याच्यामध्ये बाहेरून आलेले लेबर हे काम करीत आहे, पण आमच्या स्थानिकांना रोजगार हे कंपनीवाले देऊन राहिलेले नाही आणि त्या मालाचं उत्खनन हे संपूर्ण त्याचं चालू आहे, पण कंपनी बंद दाखवून राहिलेली आहे। बस आम्ही त्याच दिवशी मुकेश भाऊ जीवतळे जिल्हा प्रमुख झाले, त्या दुसऱ्या दिवशीच आम्ही कमीत कमी 150 ते 200 स्थानिक बेरोजगारांना सोबत घेऊन त्या कंपनीवर त्यांना निवेदन दिलं, तिथं मोर्चा आयोजित केला। त्यांनी स्थानिक बेरोजगारांना रोजगार देण्याचं आश्वासन दिलं, परंतु ती कंपनीच काही लोकप्रतिनिधींना हाताशी धरून ते कंपनी चालू होती। जेव्हा आमचं आंदोलन झालं त्याच्या 4-5 दिवसामध्ये ते कंपनी बंद पडली। असे पुष्कळसे आज माजरी क्षेत्रामध्ये खूप साऱ्या कंपन्या तिथे वास्तव्यात असताना सुद्धा माजरीमध्ये बी सुद्धा बेरोजगाराची संख्या ही खूप जास्त प्रमाणात होती। माजरीमध्ये सुद्धा सर्व पक्षीय सर्व समाजातील बेरोजगार युवक माननीय मुकेश भाऊकडे आले। भाऊ म्हणे माजरीमध्ये एवढ्या साऱ्या कंपन्या असून सुद्धा स्थानिक बेरोजगार एवढ्या प्रमाणात आहे आणि हे बाहेरून लेबर आणून सगळ्यांनी काम करून घेत आहे, आम्ही करायचं तर का करायचं? तेव्हा सुद्धा आम्ही निर्णय घेतला, कमीत कमी 1000च्या आसपास स्थानिक भद्रावतीतले आजूबाजूच्या ग्रामीण विभागातले संपूर्ण बेरोजगार युवक तिथं आंदोलन केलं। आंदोलन शांततामय वातावरणात बी झालं, परंतु यांना कुठंतरी आमचं नेतृत्व दाबाचं होतं, मुकेश भाऊचं नेतृत्व दाबाचं होतं। त्या अनुषंगाने त्यांनी 2 दिवसावर आमच्या खोटे नाटे गुन्हे दाखल केले की तुम्ही हे जे वाहतूक आहे हे वाहतूक अडविली। त्यावेळेस मुकेश भाऊसह मी बी सुद्धा होतो आणि त्याचबरोबर आमच्या कमीत कमी 15 ते 17 कार्यकर्त्यावर माजरी पोलिसांनी सुद्धा गुन्हा दाखल केला। आज मागे तुम्ही बघितलं असेल आपल्या भद्रावतीच्या जवळ असलेली यमटा कंपनी, त्या यमटा कंपनीमध्ये मागे एका कामगाराचा मृत्यू झाला आणि त्याच्या घरच्यांना त्या कंपनीकडून काहीतरी आर्थिक लाभ मिळावा
यासाठी मुकेश भाऊने आंदोलन केलं। त्या सरकारी दवाखान्यामध्ये तिथं सर्व कंपनीच्या पदाधिकारीशी चर्चा केली, तेव्हा सुद्धा तर मागून कोणीतरी त्या अधिकाऱ्याला एखादी झापड मारली असन, परंतु त्याच्यामध्ये बी सुद्धा मुकेश भाऊवर 353 सारखे गुन्हे, त्यांच्या कार्यकर्त्यावर 353 सारखे गुन्हे दाखल केले। हा माणूस सतत एकोणा खदानीमध्ये बी सुद्धा स्थानिक लोकांच्या शेत्याच्या कंपनीमध्ये जाऊन सुद्धा 1 वर्षाच्या वर्त कालावधी होऊन गेला तरी त्यांना नोकऱ्या द्यायचं काम ते कंपन्या करत नव्हतं, परंतु त्यांच्या शेतातून अवैध कोळसा वाहतूक 5 पैशाची मदत त्या शेतकऱ्यांना मिळत नव्हती। तिथल्या चरूर आजूबाजूच्या ग्रामीण विभागातल्या ज्यांच्या ज्यांच्या जमिनी गेल्या, ते सर्व लोक मुकेश भाऊकडे आले, तेव्हा सुद्धा कमीत कमी 4 ते 5 दिवस मुकेश भाऊसह मी कार्यकर्ते सर्व शिवसैनिक तिथे पेंडाल टाकून 5 दिवस आम्ही पूर्ण आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाला यश आलं मुकेश भाऊच्या माध्यमातून। तेव्हा कमीत कमी 400 ते 500 लोकांना तिथे नोकऱ्या मिळाल्या। आज आपण बघत आहोत आतापर्यंत कमीत कमी 15 ते 20 वर्षामध्ये फक्त घराणेशाही चालू आहे। एक गेला का दुसरा म्हणजे त्याच्या घरचाच लोक म्हणजे सर्वसामान्य माणूस या क्षेत्रातून म्हणजे आमदारकीचं या क्षेत्राचं नेतृत्व करणार असं कधीच होणार नाही का। पण यावेळेस आपल्या सर्वसामान्य माणसांच्या लढ्यासाठी एकजुटीने प्रयत्न करणारा मुकेश भाऊ जीवतळे हे संपूर्ण आम्ही या क्षेत्रातलं जेव्हा सर्वे केला त्याच्यामध्ये एकमेव माणूस दिसला मुकेश भाऊ जीवतळे। आज मी काल कमीत कमी आमचे आदिवासी समाजाचे दैवत भगवान बिरसा मुंडा त्यांनी जो उलगुलान पुकारला होता त्या दिवशी मी कमीत कमी 1,500 ते 2,000 लोक घेऊन मुकेश भाऊच्या कार्यालयात जाऊन गोंडी धर्मीय आदिवासी एकता संघटना व आदिवासी सगळा समाज संघटना वोराच्या वतीनं त्यांना सर्व जाहीर पाठिंबा देऊन त्यांना निवडून कशा पद्धतीने आणता येईल या अनुषंगाने आम्ही स्वतः प्रयत्न करून कमीत कमी 10 ते 20,000 मताने मुकेश भाऊ जीवतळे हे या भद्रावती वोरा क्षेत्रातून निवडून येणार आणि सर्वसामान्यांसाठी लढा देणार। एवढेच बोलतो आणि मी आपले 2 शब्द समाप्त करतो। मुकेश भाऊ आगे बढ़ो, जय सेवा, जय भीम, जय संविधान। एक सामान्य शिवसैनिक ते जिल्हा प्रमुख शिवसेना यापर्यंतचा त्यांचे कार्य मुकेश भाऊ जीवतळे यांनी धडाडीचे कार्यकर्ते आणि सर्वसामान्यांचे नेते या बाबतीत रमेश भाऊ मेश्राम यांनी प्रकाशझोत टाकला। यानंतर राष्ट्रीय युवा प्रबोधनकार श्री राज घुमनार सभेला संबोधित करतील अशी मी त्यांना विनंती करतो। हॅलो, थोडासा आवाज वाढवा द्यायचा। एकदा आपण आवाज देऊया, बोल भारत माता की। आवाज पोहोचत नाही, संपूर्ण भद्रावती नगरीमध्ये हा आवाज पोहोचला पाहिजेत आणि सगळीकडे या आवाजाची गर्जना पोहोचली पाहिजे की नाही या भद्रावती वरोरा शहरामध्ये सुद्धा एक ढाण्या वाघ जन्माला येत आहे। बोल भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, सभी साधु संतन की, बोल भारत माता की। या ठिकाणी आतापर्यंत अनेक मान्यवरांनी अतिशय महत्त्वाचं आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं आणि समारोपी मार्गदर्शन आपले भावी आमदार आदरणीय मुकेशदादा जीवतोडे करणार आहेत। एक वेळ काय आहे ते आपली सेटिंग करून घ्या। आदरणीय सर्व मंडळी, मला आपल्या सगळ्यांकडून पाहून मोठी अतिशय आनंद होत आहे की ही भद्रावती नगरी म्हणजे एक अतिशय सांस्कृतिक केला वारसा जोडलेली अशी ही नगरी आहे आणि या नगरीमध्ये आपण सगळेजण जमलात
हा एक इतिहास आज इथपासून इथून लिहिला जाणार आहे. म्हणून आपला अधिक वेळ न घेता माझ्या सरळ भाषणाला सुरुवात करतो. 2500 वर्षापूर्वी जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी, क्रांतिज्योती सावित्रीबाई, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, दोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईल म्हणणारी संत जनाबाई, भारतीय घटनेचे शिल्पकार, सिम्बॉल ऑफ नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसूर्य बिरसा मुंडाजी, महात्मा ज्योतिबा फुले या भूमीत, चंद्रपूर भूमीला क्रांतीची भूमी म्हणून ओळख करून देणारे, आज पाहतो की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं नाव घेतलं की आपल्या तरुणांचं रक्त सळसळायला लागते. ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चीनच्या बॉर्डरवर गेले आणि दुश्मनांना ठणकावून सांगतात कि तरबूज जैसे काटते वैसा नतीजा पाओगे, आगे कदम धरना नहीं बस मौत के मुंह जाओगे, क्या अक्ल खाली है तुम्हारी भूत ने शैतान ने, और कुछ सीधा सिखाया ही नहीं तुमको किसी भगवान ने, तुमको किसी भगवान ने. मानवतेचे महान पुजारी ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वैराग्यमूर्ती संत गाडगे बाबा, आणि आज आपली या भद्रावती नगरीमध्ये सभा आहे प्रचाराची. दिवसही अतिशय सुंदर आहे. आपल्या परिसरातील आराध्य दैवत सद्गुरू जगन्नाथ बाबा, विचारपीठावरील सर्व मान्यवर आणि विचारपीठासमोरील आपण सर्व कार्यकर्ता मंडळी, आपल्या जोरदार टाळ्याच्या आवाजामध्ये मी आजच्या जाहीर सभेला भाषणाला सुरुवात करतो. असं म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, असं म्हणतात की जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज कधीच इतिहास घडवू शकत नाही. आणि तुम्हा आम्हा सगळ्यांना इतिहास घडवणारी जमात बनायचं असेल तर आपल्या घराच्या भीतीवर जाऊन लिहून टाका की तुम्हाला या देशाची राज्यकर्ती जमात बनायचं आहे. कुणाच्या फक्त सतरंजा उचलणारी जमात बनायचं नाही. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तुम्ही आम्ही अनुयायी आहो. तुम्ही आम्ही छत्रपती शिवरायांच्या विचारांचे अनुयायी आहो. हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे तुम्ही आम्ही अनुयायी आहो. आज जाहीर सभा आहे. या ठिकाणी अनेक लोकांच्या जाहीर सभा झाल्या. अनेक लोकांच्या नेत्यांमागे अनेक गॉडफादर असतील, पण तुम्ही पाहता आमच्या नेत्याच्या मागे अनेक संत महापुरुषांचे प्रतिमा आहे. हाच खऱ्या अर्थानं आमचा विजय आहे. कारण की आमच्या नेत्याला कोण्या गॉडफादरची, राजकीय नेत्याची गरज नाही. कारण हा नेता कोणाच्या भरोशावर चालते तर समोर बसलेल्या कार्यकर्ता जनते मायबापाच्या भरोशावर चालते. म्हणून येणाऱ्या 20 तारखेच्या नंतर 23 तारखेचा गुलाल सुद्धा तुमच्या भरोशावर आपल्याच मुकेश दादांचा हा इथून ललकार देतो. आज अनेक विषय आहेत आणि सगळे विषय जर या ठिकाणी हाताळतो म्हटलं तर ही सभा आपल्या आचारसंहितेच्या नंतर 12 पर्यंत चालू शकते. पण वेळेचं बंधन आहे. मुकेश दादांबद्दल बोलायचं यासाठी आहे की अनेक लोकांच्या ओळख, अनेक लोकांचा परिचय हा त्यांच्या व्यवसायामधून, हा त्यांच्या संपत्तीमधून, त्यांच्या बिझनेसमधून असेल, पण माझ्या मुकेश दादांचा परिचय हा ते करत असलेल्या कार्यामुळे आहे. म्हणून मुकेश दादा सोबत सगळी जनता आहे. टाळ्या वाजू वाटल्या नाही तर वाजू नका, हरकत नाही. पण टाळ्या जर जोरात वाजल्या तर कमीत कमी अनेक लोकांच्या टाळ्या बंद होतील. ही खऱ्या अर्थाने इथून सुरुवात आहे. ही नाग मंदिराची भद्रावती ही नगरी आहे आणि या भद्रावतीतून हा जो हुंकार आज होणार आहे, या हुंकाराची खऱ्या अर्थानं गरज आहे. मायबापांनो, आपला देश हा जगाला आदर्श म्हणणारा आपला भारत देश आहे आणि या देशाला आदर्श पाहणारा देश आणि या देशातली महाराष्ट्र ही जगाला, देशाला आदर्श देणारी संस्कृती आहे. पण हा महाराष्ट्र अनेक लोकांच्या 18 पगड जातीच्या मराठी मावळ्यांच्या रक्ताने पावन झालेला महाराष्ट्र आहे आणि म्हणून या महाराष्ट्राचा सुद्धा एक सुवर्ण असा इतिहास आहे. आपण या वरोरा भद्रावती मतदारसंघाचा विचार केला तर देश स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झाली, पण आजही या देशामध्ये राजेशाही संपली आणि घराणेशाही सुरू झालेली आहे. आणि ही घराणेशाही जर संपवायची असेल तर तुम्हा आम्हाला सगळ्यांना लोकशाहीच्या माध्यमातून जनतेचा आवाज बुलंद करायचा असेल तर मुकेश भाऊंना समोर करून त्यांना वरोरा भद्रावती मतदारसंघाचा आमदार करता आलं पाहिजे. आज मला
इतर उमेदवारांवर टीका टिप्पण्या करण्यापेक्षा मला असं वाटते की आपला उमेदवार इतर उमेदवारापेक्षा काय गोष्टीने सरस आहे, आपल्या मुकेश दादांकडे इतर उमेदवारापेक्षा काय गोष्टी चांगल्या ह्या जनतेसमोर मांडता आल्या पाहिजेत. अनेक लोक, हा माईकचा एकदा सेटअप करून घ्या दादा बरोबर. अनेक लोक आपापल्या वेगवेगळ्या परिचयाने मोठे होत असताना एक सामान्य शिवसैनिक आपल्या कार्याच्या भरोशावर वरोऱ्यासारख्या शहरातून आपलं काम करायला सुरुवात करतो. शाखा प्रमुखापासून तर जिल्हा प्रमुखापर्यंतचा प्रवास जर पाहिला तर आपल्या सगळ्यांसाठी एक मोठा इतिहास आहे. पण मायबापांनो, जनतेचा नेता म्हणून जनतेमधून समोर येऊन जनतेच्या वरोरा भद्रावती मतदारसंघाचा विकास करण्यासाठी एक तरुण तडफदार उमेदवार तुमच्या आमच्या सर्वांसाठी नवे नवे या वरोरा भद्रावती शहराचा, या वरोरा भद्रावती मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी समोर येत आहे. येणाऱ्या नेत्याला आपली सगळ्यांची साथ आहे की नाही, एकदा हात आपण वरी करून सांगून द्या. हा इतिहास होणार आहे. या ठिकाणी विविध राजकीय पक्षांचे मोठमोठे नेते वेगवेगळ्या प्रकारचे उमेदवार उभे करून आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण हॅलो 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 वाढवा थोडा आवाज, होऊ द्या खर्च, काही हरकत नाही, थोडा आवाज वाढवून द्या. एकदा सगळ्यांनी जोरदार भरभरून टाळ्या वाजवल्या पाहिजे साऊंड सिस्टीम वाल्या दादासाठी, कारण की आचारसंहिता सुरू आहे. हॅलो, या ठिकाणी आमच्या ग्रामीण भागामध्ये अशी म्हण आहे की नकटीचे लग्न 700 विघ्न, पण हा जनसामान्यांचा सैलाब सांगत आहे. आम्हाला कोणता पेंडॉल टाकायची गरज नाही, आम्हाला कोणते मोठमोठे मैदान बुक करण्याची गरज नाही, कारण आमचा कार्यकर्ता हा जनसामान्य आहे आणि आमचा नेता सुद्धा जनसामान्यांचा नेता आहे. त्यामुळे आम्हाला कशाचीही पर्वा नाही आहे. हम आय भी भरते हैं तो बदनाम हो जाते हैं, हम आह भी भरते हैं तो बदनाम हो जाते हैं, तुम कत्ल भी करते हैं तो चर्चा नहीं होती, चर्चा होणार आहे. तुम्ही केलेल्या तुमच्या कर्माची चर्चा होणार आहे आणि खऱ्या अर्थानं या वरोरा भद्रावती मतदारसंघासाठी एक नवा इतिहास बनणार आहे आणि त्या इतिहासाचे तुम्ही आम्ही साक्षीदार होणार आहोत. मायबापांनो, आपण सुज्ञ आहात आणि सुज्ञ लोक मत हे कशा प्रकारे दान करायचं, कसं सत्पात्री लावायचं याची तुम्हा आम्हाला जाण आहे का. आपण पाहतो की मतदान म्हणजे हे खऱ्या अर्थानं लोकशाहीचा उत्सव आहे आणि तो लोकशाहीचा उत्सवाच्या माध्यमातून या देशामध्ये राजाच्या पोटामधून, राणीच्या पोटामधून राजा जन्माला यायचा. कदाचित माझा आवाज जरा जास्त होत आहे. राजाच्या, राणीच्या पोटातून राजा जन्माला यायचा. पण या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीच्या माध्यमातून असं संविधानाची निर्मिती केली आणि त्या राणीचं असं ऑपरेशन केलं की आता राणीच्या पोटातून राजा येणार नाही, तर तो तुमच्या आमच्या बोटाच्या निळ्याशाहीच्या लोकशाहीतून आमदार खासदार निवडून येणार आहे. आणि येणारा आमदार सुद्धा हा तुमच्या आमच्या मतातून निवडून येणार आहे. तुम्हाला आता वेगवेगळे आमिष दाखवल्या जातील, तुमच्या समोर अनेक पैशाच्या थप्प्या लागतील, पण कशाही प्रकारच्या आमिषाला बळी न पडता तुम्ही आम्ही फक्त आणि फक्त विकासाला मत द्यायचं आहे. तुम्ही आम्ही फक्त एक चांगल्या सुदृढ माणसाला, एक चांगल्या चारित्र्यवान माणसाला, अशाच माणसाला निवडून द्यायचं आहे आणि त्या माणसाचं नाव आहे माननीय मुकेश दादा जीवतोडे. हा आवाज विधानसभेमध्ये गाजवायचा आहे आणि हा विधानसभेमध्ये वरोरा भद्रावतीचा ढाण्या वाघ, शिवसेनेचा ढाण्या वाघ विधानसभेमध्ये आवाज गरजवायचा आहे. माझा देश स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झाल्यानंतर सुद्धा आजही माझ्या शेतकरी बांधवांना जर रोज शेतामध्ये जात असताना चिखलामधून पाय तुडवत जावं लागत असेल, माझ्या मायमाऊलीच्या पायामध्ये काटे रुटत असतील आणि आम्ही जर देशाचा 75वा अमृत महोत्सव साजरा करत असू तर कुण्या तोंडाने सांगायचं की आमच्या देशाचा 75वा अमृत महोत्सव आम्ही साजरा करत आहोत. अरे आपला देश स्वातंत्र्य झाला, आपला देश गोऱ्या इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला, पण या देशाला गुलामीतून मुक्त झाल्यानंतर
घराणेशाहीमध्ये आमचा देश अडकवायचा नाही. असंच राहू द्या, हे ठीक आहे दादा. त्यांना घराणेशाहीमध्ये अडकवायचं नाही आहे. एका पक्षाने आपला लाडका नेता दिला, एका पक्षाने आपला लाडका भाऊ दिला, पण आमच्या जनतेने सुद्धा आमचा लाडका लेकरू दिला. एक माजी सैनिकांचा पोरगा समोर केला. आणि येणाऱ्या 23 तारखेला आम्ही मतातून दाखवणार आहोत की लोकशाहीचा विजय हा पैशापेक्षाही मोठा असतो. आणि लोकशाहीमध्ये पैशापेक्षाही जनतेच्या मताला किंमत जास्त असते. हे आम्ही दाखवून द्यायचं आहे मायबापांनो. आज आपण पाहत आहोत, लोक चर्चा करत आहेत आणि मलाही सुद्धा लोकांचे फोन येत आहे की तुमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांनी ही कार्य केलं नाही पाहिजेत, हे तुमचं काम नाही, तुम्ही फक्त कीर्तन प्रबोधन केलं पाहिजे. मलाही त्या लोकांना आज या सभेच्या माध्यमातून सांगायचं आहे की आम्ही आयुष्यभर काय फक्त कथा कीर्तन आणि प्रवचनच करायचे का? या वरोरा भद्रावतीला लागलेली व्यसनाची कीड काय कोण देव येऊन निर्माण करणार आहे का? त्यासाठी व्यसनमुक्त करण्यासाठी सुद्धा मुकेश दादा सारखा माणूस उभा करता आला पाहिजे. आज बोललं तेवढे विषय भरपूर आहे, वेळेचं भान ठेवावं लागेल. पण मुकेश दादा म्हणजे काय, इथल्या प्रत्येक वक्त्याने आपल्या समोर सांगितलं की मुकेश भाऊ म्हणजे एक जनसामान्यांचा माणूस, एक सामान्य शिवसैनिक पासून तर जिल्हा प्रमुखांचा हा काही सोपा प्रवास नाही आहे. आणि हा प्रवास करत असताना अनेक अडचणी आहेत, अनेक संघर्ष आहे. हे संघर्षाचं मैदान आहे, कुणालाही सहज होत नाही. हे यश प्राप्त करायचं असेल तर त्यासाठी काट्याचा भरलेला बिस्तर आपला बचाना पाहावा लागते. आणि हा संघर्ष करत असलेला माणूस एक दिवस त्या पदावर विराजमान होईल, पण पदावर गेल्यानंतर सुद्धा त्याची उंची ही पदापेक्षाही त्याची जमिनीशी नातं जुडलेलं असेल. कारण हे माती आम्हाला शिकवते की मिट्टी मेरे हाथों को कभी मेहला नहीं करती, ये भारत माता की मिट्टी मेरे हाथों को कभी मेहला नहीं करती. चाहकर भी भारत माता कभी बुजदिल पैदा नहीं करती, कभी बुजदिल पैदा नहीं करती. ही त्यागाची भूमी आहे, ही बलिदानाची भूमी आहे, ही क्रांतीची भूमी आहे. आणि या भूमीचं खऱ्या अर्थानं तुम्हाला आम्हाला जर स्मरण करायचं असेल तर याच भूमीमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी क्रांती केली. तीच क्रांती तुम्हा आम्हाला पुन्हा एकदा करायची आहे. हातात शस्त्र घ्यायचं नाही आहे, हातात कशाही गोष्टी घ्यायच्या नाही. त्या हाताची क्रांती ही निशस्त्र फक्त आणि फक्त लोकशाहीच्या उत्सवाच्या माध्यमातून, मतदानाच्या माध्यमातून क्रांती करायची आहे. आणि त्या क्रांतीचा विजय जर काय असेल तर माझ्या मुकेश दादा जीवतोडेंना आमदार करायचं आहे, आमदार करायचं आहे. आणि यासाठी तुमच्या सर्वांचं सहकार्य पाहिजे. कदाचित माईक सुद्धा माझ्यावर नाराज असेल, आज आमचे दिवस खराब असतील, पण येणाऱ्या 23 तारखेचे दिवस आमचे नक्कीच चांगले असणार आहे. आणि त्यासाठी तुमच्यासारख्या जनता मायबापांचा आशीर्वाद सोबत आहे. गावाच्या गावं फिरत असताना कधी कोणता आमदार, कधी कोणता खासदार, कधी कोणता मंत्री कोण्या गावात गेला नसेल, पण मला वाटते की आमच्या सारखे सामान्य कार्यकर्ते वरोरा भद्रावती तालुक्यातील 250 गावाचा दौरा केला. कोण्या गावात रस्ता नाही आहे, कोण्या गावात जायला साधा रस्ता नाही आहे, कोण्या शेतकऱ्यांना जगण्याला अर्थ नाही आहे. काबाड कष्ट करून, हाडाची काढ करून, रक्ताचं पाणी करून माझा मायबाप या उभ्या आभाळाखाली आपलं पीक पेरतो. आणि ते पीक दिवाळी सारख्या सणाच्या वेळेस तोंडामध्ये आलेला घास त्याच्या हातून हिरावल्या जातो. त्याच्या शेतकऱ्याच्या समस्या मांडणारा नेता कुणी समोर येत नाही. कधी या वरोरा भद्रावती मतदारसंघाचं नेतृत्व करणारे लोक कधी विधानसभेत कधी आवाज उठवत नाही. ज्या जनतेने मायबापांनी तुम्हाला मतदान रूपी आशीर्वाद दिला त्यांचा कधी तुम्ही विचार करत नाही. ही जनता तुमच्यासाठी अनेक घासली, अनेक प्रकारचे त्यांनी श्रम केले, त्यांचा कधी तुम्हाला विचार पडला नाही. मुकेश दादा आपल्या भाषणातून सांगतात ते तुम्हाला सांगणार आहेत, पण मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे की आता या देशामध्ये जी लोकशाही आहे ती लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर मंत्र्याचा पोरगा आमदार होणार नाही, मंत्र्याचा पोरगा कोणता आमदार होणार नाही, आणि कोण्या लाडक्या ताईचा लाडका भाऊ आमदार होणार नाही. फक्त आणि फक्त एका माजी सैनिकाचा पोरगाच शेतकरी आमदार होईल. हा विश्वास तुमच्याकडून मी घेतो.
घासल्याशिवाय ढाल नाही, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. आणि मुकेश भाऊ जीवतोडे शिवाय पर्याय नाही वरोरा भद्रावतीच्या मतदारसंघाला, वरोरा भद्रावतीच्या मतदारसंघाला. आणि म्हणून आज कोण्या पक्षाचे कोण नेते, कोणासाठी कोण येत असतील ते नंतर पाहू, पण मुकेश भाऊचे स्टार प्रचारक तुम्ही आमच्यासारखे सामान्य कार्यकर्ते आहे. आम्हाला कोण्या नेत्याला बोलवायची गरज नाही, तर आमचा प्रचारक हा प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये बसलेला आहे. आणि म्हणून असं म्हणावंसं वाटतंय मुकेश भाऊ की गजकी हमेशा चालको, गजकी हमेशा चालको, गद्दे कभी पाते नाही. राष्ट्रसंतांचा श्लोक आहे. मला ही सुद्धा आचारसंहितेची जाण आहे. हे शब्द संतांनी लिहिलेले शब्द आहे. गजकी हमेशा चालको, गद्दे कभी पाते नहीं, कुत्ते भले ही भौंकते पर बीच में आते नहीं, पर शेर ऐसी शक्ति है जो कुशल होता खेल में, करके वही राजा कहा जाता. वरोरा भद्रावती मतदार संघ में मुकेश भाऊ तुम आगे बढ़ो, मुकेश भाऊ तुम आगे बढ़ो. आणि हा आवाज जनसामान्यांचा आवाज कदाचित विधानसभेमध्ये गेल्यानंतरच आवाज गाजणार आहे, कारण की त्यांचा 200 गावाच्या पेक्षा जास्त गावाचा दौरा झाला. पायाला भिंगरी बांधल्यासारखा हा माणूस रोज सकाळी 5 वाजतापासून तर रात्रीच्या 10-11 वाजेपर्यंत फिरत असतो जनतेचा जन आशीर्वाद घेण्यासाठी. मग तुम्ही म्हणाल फक्त निवडणुकीच्याच तोंडावर हा माणूस फिरते का, तर नाही नाही नाही. पावसाळा आला की काही बेडकं ट्राव करत असतात, फक्त ते पावसाळ्यापुरतेच असतात. पण निवडणुकीच्या तोंडावर ट्राव करणार हे बेडकं नसून हे नेहमी 365 दिवस जनतेसाठी झटणारा कार्यकर्ता आहे. आणि म्हणून हा समोर येत आहे. त्यांनाही वाटते भद्रावती शहराचं गावाचं विकास झाला पाहिजे, आपले पांढर रस्ते शेतकऱ्यांचे चांगले झाले पाहिजे, शेतकरी मायबापांच्या पिकाला भाव भेटला पाहिजे, माझ्या तरुण रोजगार बेरोजगार तरुणांना रोजगार मिळाले पाहिजे, या क्षेत्रामध्ये मोठमोठ्या कंपन्या आल्या पाहिजे, औद्योगिक क्षेत्रामध्ये आपल्या शहरांचा विकास झाला पाहिजे, माझ्या व्यावसायिक दादांच्या जीवनामध्ये भरभराटीस आली पाहिजे, माझ्या काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना चांगले दिवस आले पाहिजेत. यासाठी जर असेल तर आता आपल्या सर्वांसमोर एकच पर्याय आहे आणि तो पर्याय म्हणजे फक्त आणि फक्त मुकेश दादा जीवतोडे आहे, मुकेश दादा जीवतोडे आहे. आणि म्हणून ते असं म्हणत असतात की जीवतोडे नावातच असं दडलेलं रहस्य आहे, जीवतोडे नावामध्ये असं रहस्य आहे की आपण अनेक लोक पाहिले असेल, पण हे जीवतोडे नावच असं आहे की जीवतोडे नाव एकदा आमदार जर झाला ना तर तुमच्यासाठी जीव तोडेपर्यंत काम केल्याशिवाय राहणार नाही, मी या ठिकाणी ग्वाही देतो. आणि या विचारपीठाच्या माध्यमातून मुकेशदादा देऊन आश्वासन, येणाऱ्या काळामध्ये मुकेश दादा आमदार झाल्यानंतर विधानसभेत तर विविध प्रश्न गाजवतील, पण माझ्या शेतकऱ्यांचा जो पांधन रस्त्याचा विषय आहे तो पांधन रस्त्याचा विषय आम्ही सगळ्यात पहिले मांडू आणि शेतकऱ्यांना चांगले दिवस आणण्याचा आम्ही प्रयत्न करू. आजपर्यंत 75 वर्षांमध्ये जे काम झालं नाही ते काम आम्ही यानंतर मुकेश भाऊ जीवनच्या माध्यमामधून आम्ही करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू. फक्त जनता मायबापांचा तुमचा आमचा सगळ्यांचा आशीर्वाद पाहिजे. आणि आशीर्वाद कशासाठी, तर मोठमोठ्या गाड्या घेण्यासाठी, 4 मजली माड्या बांधण्यासाठी किंवा आपल्या बायकोला गोल गोल साडी घेण्यासाठी नाही, तर फक्त आणि फक्त जनता मायबापांच्या सेवेसाठी आणि वरोरा भद्रावतीचा विकास करण्यासाठीच फक्त ही सेवेची संधी मागत आहो. ही आलेली संधी अतिशय महत्त्वाची आहे आणि या सुवर्ण संधीचं